गेल्या 2 दिवसात शरद पवारांसोबत एकाच मंचावर येणं अजित पवारांनी टाळलंय। त्यावर स्वतः अजितदादांनी स्पष्टीकरण दिले। पाहूया। मला माझे 2-3 कार्यक्रम होते, काही माझ्या अडचणीमुळे मला तिथं कार्यक्रमाला येता आलं नाही आणि मी दुपारी त्याच्यातनं मोकळा झालो। झाल्या ह्याला फोन केला आणि ह्याला सांगितलं की पहिलं मी पौर्णिमाताईंच्या घरी येतो। शरद पवार आहेत म्हणून त्यांच्यासोबतचे कार्यक्रम टाळत नसून मी वेगळ्या कार्यक्रमात असल्याने जाता आलं नाही असं अजित पवार म्हणाले। दादांवर असं सांगण्याची वेळ का आली तर त्याचं कारण आहे सलग 2 दिवसात शरद पवारांसोबत मंचावर अजित पवार दिसले नाही। शुक्रवारी पुण्यात नाट्य परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार होते, मात्र अजित पवार पुण्यात असूनही गैरहजर राहिले। आणि आता पिंपरी चिंचवड मध्येही नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवारही उपस्थित होते। अजित पवारही हजर राहणार होते, मात्र इथेही ते आले नाहीत। त्यामुळे शरद पवारांसोबतचे कार्यक्रम अजित पवार टाळत आहेत का अशी चर्चा सुरू झाली होती। मात्र वैयक्तिक कार्यक्रमांमुळे जाता आलं नाही असं स्वतः अजित पवार म्हणाले। मला माझे 2-3 कार्यक्रम होते, काही माझ्या अडचणीमुळे मला तिथं कार्यक्रमाला येता आलं नाही आणि मी दुपारी त्याच्यातनं मोकळा झालो। झाल्या ह्याला फोन केला आणि ह्याला सांगितलं की पहिलं मी पौर्णिमाताईंच्या घरी येतो। नाही काय कारण आहे? आता VSI मध्ये एकत्रच काम करावं लागतं, जिथं एकत्र VSI मध्ये मी पण सभासद ट्रस्टी आहे, त्याच्यावर तसं काही कारण नाही। अजित पवार आणि शरद पवारांचा राजकीय मार्ग वेगळा झालाय। दादा महायुती सोबत आहेत आणि शरद पवारांनी महायुतीला पराभूत करण्याचा चंग बांधलाय। पण अजूनही दादा अधूनमधून आशीर्वाद द्या म्हणत साथ देण्याची विनंती पवारांना करतच आहेत। आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही चूक आहे आमची। मित्रांनो काळ आता जर वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? तुम्ही आशीर्वाद द्या ना। त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं। तुमच्या तोंडावर एक बोलायचं, पाठीमागं तुमची पाठ फिरल्यावर दुसरं बोलायचं, तशा प्रकारची मी व्यक्ती नाहीये, हे पण आपण लक्षात घ्या। आणि त्याच्यामुळं माझं तुम्ही साधारण सगळ्या गोष्टी गेल्या 30-35 वर्षाच्या ऐकल्यानंतर तुम्हालाही वाटेल की बाबा या लोकांना पण आता कुठंतरी संधी दिली पाहिजे आणि 80-85 वाल्यांनी आशीर्वाद देण्याचं काम केलं पाहिजे, सल्ला करण्याचं काम केलं पाहिजे, एवढीच माझी विनंती। नुकतंच नाशिकमध्ये अजित पवारांनी 80 ते 85 वाल्यांनी आता आशीर्वाद द्यावेत असं म्हटलंय। अजित पवार काका पवारांकडे आशीर्वाद मागतायत, मात्र शरद पवारांनी आपला मार्ग वेगळा असल्याचं याआधीच स्पष्ट केलंय। पिंपरीहून रणजित जाधवसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।